नमस्कार, मी समृद्धीच किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नेहमी एकाच प्रकारची भेंडी खाऊन तुम्ही कंटाळला आहात का? तर मग ही नवीन प्रकारची भेंडी तुमच्यासाठी. चला तर मग इथं आपण साहित्य बघूया. इथं मी ही भेंडी उभी आणि अशी मधून कापून घेतलेली आहे. इथं भेंडी आहे. त्याच्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट आहे. याच्यात मी 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून हा आबडधोबड वाटून घेतलेला आहे. इथं मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो ना, ते 2 चमचे इथं काळा तिखट घेतले, काळा मसाला. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि मीठ चवीनुसार. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढईत मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला आता हळद आणि मीठ टाकून भेंडी चांगली फ्राय करून घ्यायची. तेलात आपण हिला चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे ही व्यवस्थित अशी वाफले जाईल. भेंडी वाफायला काही जास्त वेळ लागत नाही. मुलांना फार आवडणारी भेंडी असते. नेहमी एकाच प्रकारची करून कंटाळतात मुलं खाऊन. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. ही छान अशी आपल्याला परतून घ्यायची व्यवस्थित. झाकण ठेवून हिला एक वाफ पण घ्यायची आहे. मी आता हिला झाकण ठेवून वाफून घेते. इथं आपण आता बघूया, आपली भेंडी छान वाफलेली आहे. तेल पण असं छान तिला तिथं ते सुटून गेलेलं आहे. त्याच्यात आपण जे मसाले घेतले होते ते याच्यात आपण आता टाकून घेणार आहोत. मसाले टाकून व्यवस्थित हलवायचे आपल्याला. काळ्या मसाल्यामुळे छान कलर आलेला आहे आपल्या भेंडीला. शेंगदाण्याचा कूट पण याच्यात आपण आता इथं टाकून घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित हलवल्यानंतर याला आपल्याला परत एक वाफ घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित हलवलंय मी. आता याला एक वाफ परत घेते. इथं मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे. भेंडी फ्राय, भेंडी मसाला, तुम्ही याला काहीही म्हणू शकता. झटपट होणारी भेंडीची भाजी आहे. इथं आता आपला भेंडी फ्राय किंवा भेंडी मसाला भेंडी जी आपण म्हणू शकतो हिला, ती तयार झालेली आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला देण्यासाठी ही वेगळ्या पद्धतीची भेंडी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.